तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आता सकाळचे जवळपास 7 वाजलेत. सकाळी आम्ही फडामध्ये आलो. भयानक थंडी पडली आहे. तरी ह्या 2 दिवसात जरा थंड कमी लागायला लागले. आज तेवढी जास्त नव्हती थंडी, तरी पण थंडी म्हणजे हिवाळ्यामध्ये लागते असं तुम्हाला इतर माहितीच आहे. तर हातात सुद्धा धरू दे नाही इतकं भयानक गार लागायला लागले. तर टोळी उचललेली तर तुम्हाला दाखवलेलीच आहे. 3 एकर फळ भेटलेला आहे. 8,005 लागवड आहे आणि 2 एकर खोडवा आहे, म्हणजे 1-1.5 एकर जवळपास लागण आहे. तर चला फळामध्ये आलो. सकाळी तोडायला सुरुवात झाली आहे. 10-10, 20-20 मोळ्या तोडल्यात. बाया आल्यात लगेच आणि टोळीजवळच फळ असल्यामुळं पसारा काही आणायची गरज नाही. 9-10 वाजता टोळीवरच आपल्याला जेवायला जायचं आहे. तर चला तुम्हाला थोडा फळ आणि आजूबाजूचा परिसर दाखवतो कसा आहे काय नाही ते. तर हे बघू शकता फळ आहे. काल तोडायला चालू केलं. कालच पूजा केली आहे ह्याची. खरं तर कडीला 2-3 काकऱ्या उरल्यात, बाकी हे इकडे चालू केले आणि बाया आल्यात फळामध्ये. हे बघू शकता सकाळचं वातावरण. सकाळी आमच्या कामाला सुरुवात झालेली आहे. तर चला हे बघू शकता. हे इकडून असं इकडं पडलंय. आमच्या पाती इकडं आहेत, म्हणजे आम्हाला तोडायला आहे म्हणून आमचे लेबर हो का असे इकडे जाऊन तंबाखू बिंबाखू कोणी सुपारी बिपारी खाऊन यायला उभा टाकून. तर सकाळी चालू झालं आहे आमचं. ऊस भयानक पडलेला आहे आणि उंदरांना पण खालाय. तर हे इकडले लेबर जरा घडीटी आहेत, सांभाळून घ्यावं लागले आम्हाला. दरवेळेस आमची पार बेजारी करून टाकतात. बेजारी म्हणजे आमच्या मागं लागते तोडा म्हणून आमचं त्यांच्यावर पडलेलं असलं की. आता ह्यांचं पडलं हो का आमच्यावर. इकडे बघा घ्याव का सगळा ऊस माझ्या 2 काकऱ्यावर पडलाय. 3 काकऱ्यावर तोडाही नाही. तोडा म्हणलं पटपट तर तोडीनात. आम्हाला जेवण करून या म्हणायला लागलीत. जाऊन तुम्ही जेवण करून या तर तुमच्या 2 काकऱ्या रिकाम्या होतात. तर हे काही बरोबर नाही. त्याच्यामुळं म्हणलं ह्यांना तोडा पटपट. ट्रॅक्टर येऊन उभा टाकले टोळीवर. माल नाही आधीच, फक्त सकाळपासून म्हणजे एवढं तोडलं. काल 3-4 वाजता येऊन इकडून जरा सकाळी दिवस निघालाय म्हणून अंधार पडलाय. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्की, कारण अजून बराच ब्लॉग आपला बाकी राहिलेला आहे. हे इथं आहेत माझ्या काकऱ्या. इथं आहेत माझ्या काकऱ्या 2. 3 काकऱ्या. हां, माझी बायको 2 काकऱ्या तोडते, आम्ही एकच तोडतोय. शेजारी किरकिर करायला लागलेत, पण करू द्या आता काय. लाड्या लाडू मोबाईल बघत बसलास. हां, काल चप्पल कसला आणलाय दाखव. इकडे ये ना दाखव. मोबाईल बंद कर ना मोबाईल. कसला चप्पल आणलाय दाखव. हा, मी आणलाय. कसलं भारी भावलं आहे तर मांजर आहे का. काल आणला आहे का नाही. जेवण केलंस का नाही. इकडे बघ. ए साबऱ्या, जेवण केलंस का नाही. लाड्या इकडे बघ ना. हो
जेवण केलंस का नाही? नमस्कार मित्रांनो म्हण बरं. तर चला म्हणा आता पाती लागल्यात आमच्या, आम्हाला जेवण ते करायचं जायचंय म्हणून. बाया आता मोळ्या बांधून गेल्यात. तर चला आता जेवण बिवणं करायचे सकाळच्या न्याऱ्या. तर मित्रांनो आता कोयते लावायचे चालू आहे. कोयत्याची पार वाट लागली आहे. आमच्या टोळीत काही निशाणा नाही. 5-6 कोयते आहेत लावायचे. आता आला टोळीवर जेवण बिवणं करायला. आता जेवण झालीत. इथं सगळा हो का कोयत्याचा राडा पडलाय. आणि हे आमची टोळी आहे हो का, बघू शकता. ट्रॅक्टर रात्री जेवण थांबलंय. आता लेबरचे जेवण बिवणं चालू आहेत. तर इथं आंब्याचे बिंब्याचे झाड आहेत सावली बिवली बसायला. चला आता जेवण झालीत. आता 2 वाजेस्तोवर तोडायचं. 2 नंतर ट्रॅक्टर बिक्टर भरून द्यायचं. कोयत्याचा पार टावकाच उडाला हो का इथून काल. चला चला आता पूर्ण म्हणजे दोन्ही पट्ट्या झाल्या ऊस तोडायच्या. आता जवळपास 12:38 झालेत. म्हणजे सकाळच्या नेहऱ्या करून आला होता तोडायला. तर आता म्हणजे टोळी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपला ऊस आहे तिथं जायचं आहे तोडायला. तर ह्या दोन्ही पट्ट्यामध्ये काही ट्रॅक्टरचा माल झाला नाही. म्हणजे अजून थोडं 1-1.5 वायर तोडावं लागतं. त्याच्यानंतर म्हणजे जेवणं करायचे दुपारी 2 वाजता. जेवणं बिवणं करून ट्रॅक्टर भरायला लावायचं. म्हणजे ट्रॅक्टर भरायला लावलं की पुन्हा दिवसच मावळत आहे. म्हणजे आमची सुट्टी झाली. तर माझ्या पाठीमागं बॅकग्राऊंड बघू शकता. मस्त चांगली ज्वारी पेरली आणि हिरवीगार ज्वारी दिसायला लागली. तर चला सगळे लेबर निघालीत. तुम्हाला थोडी ज्वारी दाखवतो. तर हे बांधाचं दिसायला लागले तुम्हाला, झाडं बिडं बांधायला असलेली. आणि हे असा व्ह्यू आहे एका प्रकारचा. तर इकडं आम्हाला विविध प्रकारची पिकं बघायला भेटतात. ज्वारी, गहू, हरभरा. बघू शकता किती हिरवीगार ज्वारी आली आहे. आणि हे असा व्ह्यू आहे एकंदरीत. सकाळी तुम्हाला मी आल्या आल्या हे ऊस दाखवला होता. म्हणजे हे तोडाय चालू होता. आता लागली ही पात. तर चला लेबर गेलेत, मी पण जातो. तर मंडळी व्हिडिओ खूप जास्त म्हणजे मोठा झाला आहे. त्याच्यामुळं आपण इथंच हा ब्लॉग थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि एक सबस्क्राईब करा. कारण मी शक्यतो तेवढं जास्त म्हणत नाही सबस्क्राईब करा म्हणून. पण इथून पुढं म्हणजे आता येणाऱ्या 1 तारखेपासून 1 जानेवारी म्हणजे 2026 पासून आपले रेग्युलर व्हिडिओ येणार आहेत. चांगला सपोर्ट करा. आणि मी तुम्हाला यावेळेस म्हणजे मनातून सांगतो की प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि एक कमेंट नक्की करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.